दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। विधानसभेची आज बैठक झाली। आदरणीय थोडं मोठ्या नेतृत्वाखाली आज सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि एकमुखाने सांगितलं की हा मतदारसंघ पश्चिम मतदारसंघ महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेला सुटावा आणि उमेदवार म्हणून समीरण व्हावं अशा प्रकारचं या ठिकाणी ठराव करण्यात आला आणि त्यास मान्यता दिली। यासोबत इतर कुठल्या मतदारसंघांबाबत काही घोषणा झाली का? नाही, घोषणा मध्य आणि पश्चिम मध्ये मध्यमधनं वसंत लढतील आणि पश्चिम मधनं सुधाकर पडवीधर भावावरती सर्व पदाधिकारी एकमताने ठराव त्या ठिकाणी केला। वरिष्ठांनी यापूर्वीच गो एड दिलेला आहे, तयारीला ज्या जे मतदारसंघामध्ये आपल्याला घ्यायचे त्या मतदारसंघामध्ये यापूर्वी शपथ दिलेली आहे तयारी। पण महानगर प्रमुखांनीच सांगितलं मीच डिक्लेअर केले, वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कामाला लागलो। बैठकीमध्ये हेच ठराव झालेले आहे की आतापर्यंतच झालेल्या चुका आणि आतापर्यंतच या मतदारसंघामधील नागरिकांचं शिवसेनेवर असलेलं प्रेम आणि मग आमदार का होत नाही तर त्याच्या सगळ्या आम्ही गेल्या मागील 8 दिवसामध्ये त्याच्यावरती सगळा अभ्यास केला। त्या अभ्यासामधून एकच आलं की आपल्यामधून एकच उमेदवार द्यायचा आणि त्या उमेदवाराचं बाकी सर्वांनी स्वतः उमेदवार आहे असं म्हणून काम करायचं आणि जबाबदारी वाटून घेऊन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सुधाकर भाऊ नाव यांचं नाव पुढे आम्ही सगळ्यांनी आणलेलं आहे। एकमताने त्याच्यावरती ठराव झालेला आहे आणि सुधाकर भाऊच या ठिकाणी शिवसेनेचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे हे पहिले आमदार असतात। हे बघा, महाविकास आघाडीमध्ये काय निर्णय घ्यायचा, ज्या ज्या पक्षाची ताकद काय आहे, या ठिकाणी आमचे 22 नगरसेवक आहेत, शिवसेनेचे 22 नगरसेवक आहेत, ही ताकद आमची कायम राहिलेली आहे। फक्त काही गोष्टीमुळे त्या ठिकाणी आम्ही यापूर्वी, कारण 2 वेळेस आमचा भाजपला मतदारसंघ सुटलेला आहे, ताकद आमची आणि उमेदवारी त्यांना मिळायची, आमच्या आपसातल्या या वादामुळे याचा फायदा आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला झालेला आहे। आता असं होणार नाही, कारण आम्ही सर्व एक वज्रमुठ आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आमची ताकद ही आमच्या उमेदवार निवडून आणण्यासाठीच लावणार आहोत। नाही, मी तुम्हाला ते सांगतो ना, सर्वाधिक काय माहिती का, आमचा इंटरनेट विषय आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये 22 नगरसेवक शिवसेनेचे आहेत आणि मध्यमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला लीड त्या ठिकाणी मध्यमध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी या जागांवरती आम्ही आग्रह आहोत, या जागेवरती आमचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडू।